शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. पहिला नंबर सोडत नाही ओजस्वी.
चला आधी ओजस्वी आहात का? परीक्षा संपली का? मॅम चालू आहे. चालू आहे. संपली मॅम. मॅम अजून 2 पेपर आहेत. हो, अभ्यास तयार आहे. आजारी असून दिलीस तू परीक्षा, हो की नाही? मॅम माझा अभ्यास तयार आहे. करेक्ट, असंच पाहिजे, कायम तयार पाहिजे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खरी खरी झालेली. ओके मॅम. हम्म. कुठली? तुझ्याच आईची. ओके. एकच मिनिट मिळाले. हम्म. आधी प्रार्थना येते का आता? प्रार्थना येते का? हो मॅम. चला मग सुरू कर. मॅम मी सुरू करायचंय. हम्म. आधी ओजस्वी आणि जया. ठीक आहे. हम्म. हीच आमची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना भोत. होय सरला थोडस. कोणाला येते? मम्मी. हा म्हण ओजस्वी. मम्मी सुरभी. हा सुरभी म्हण, मग ओजस्वी. हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना भोवताले दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने जयशा सुरी should be ना? सूर आहे. ओके ठीक आहे. समवागणे. हीच ओके आमची जाऊ दे सूर. प्रार्थना. हम्म. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. शाबास. आता तुम्हाला सुट्टी आहे शाळेला. हा, आपल्याला 2 धडे आणि 2च कविता आहेत. तर छान सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. आता बक्षीस समारंभ झाला मागच्या परीक्षेचा, तर मी गेले होते.
तिथल्या सरांनी तुमचं खूप कौतुक केलंय. सगळ्यांना छान मार्क मिळालेत म्हणले, इतकी हुशार आहेत तुमची मुलं असं म्हणले मला. मला किती अभिमान वाटला तुमचा माहितीये का. सुरभी आली होती, विचार किती कौतुक करत होत्या आपल्या शाळेचं. सारखं नाव निघत होतं की नाही. आणि प्रत्यक्ष आपण भेटत नाही तरी एवढं तुम्ही छान करताय, मग प्रत्यक्ष भेटलो तर किती कराल असं म्हणले सर. आपल्याला छान तयारी करायची आहे. एकच मिनिट हा, मला फोन आलाय. धडा वाचायला घ्या, कोणीतरी वाचा. सुरभी वाच, धडा वाच. हो. पप्पू आणि चिमणीचं घरटं. शाळेतून आनंदाने निघालेला पप्पू घरात शिरताच उदास झाला. पप्पूच्या घरातील स्वयंपाक स्वयंपाकखोलीच्या फळीवर एक चिमणी व एक चिमणा घरटे बांधत होते. बऱ्याच दिवसांपासून आपल्या चोचीतून काड्या, गवत, धागे वगैरे आणणे चालले होते. बस आता 1-2 दिवसांतच चिमणी अंडी घालणार. मग थोड्याच दिवसात त्यातून लहान लहान पिल्लं निघणार. पिल्लांच्या कल्पनेत पप्पू आनंद व्हायचा. आपण पिल्लांना भरवू, खेळवू, छानपैकी अंथरूण बनवून त्यावर त्यांना झोपवू, अशा योजना तो आखू लागला. शाळेतून येऊन पप्पूने त्याचे दप्तर त्याच्या जागेवर ठेवले व धावत स्वयंपाकघराच्या फळीजवळ आला. वर पाहिले तर फळीवर घरटे नाही. त्याला धक्काच बसला. घरटे कुठे गेले? पक्की खात्री करून घ्यायला तो खिडकीच्या गजावर चढून बघू लागला. तिथे घरटे नव्हते. इतक्यात त्याची आई आली. काय शोधतोयस आहेस पप्पू? कधी रे आला शाळेतून? काय खाल्लं? काय खाल्लं की नाही? आईच्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तो लगेच म्हणाला, आई आई, माझ्या चिमणीचं घरटं त्याच जागेवर नाही. कुठचं घरटं? ह्या फळीवर चिमणी बांधत होती त्या घरट्याबद्दल तू बोलतोस? हो आई, तेच घरटं, तेच. कुठं गेलं ते? हे वाच. ते तर मी काढून टाकलं, बाहेर फेकून दिलं. आई म्हणाली. अगं आई, तू हे का तू हे काय केलंस? असे म्हणत पप्पू रडायला लागला. पण बेटा, चिमणी चोचीतून भलतास कचरा, किडे आणत असे. ते सग ते सगळं स्वयंपाकात पडत असे. म्हणून मी घरटं काढून टाकलं. पण आई, चिमणी आता अंडी घालणार होती. त्या त्यावेळीच ते घरटं फेकून दिलंस. आता ती बिचारी काय करेल? अंडी कुठे घालणार ती? बेटा, दुसऱ्या कुठल्याही जागेवर घरटं केलं असतं तर मी ते राहू दिलं असतं. स्वयंपाकघरात घरटं कसं चालेल? पप्पू खूपच उदास झाला. संबंध संध्याकाळ. पप्पू संबंध गप संबंध. संबंध संध्याकाळ. हम्म. पप्पू गप 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 बसून राहिला. बसल्या बसल्या सगळीकडे बघत राहिला. कुठेच नाही दिसली त्याची चिमणी व तिचे घरटे. पप्पूने काही खाल्ले नाही.
उपाशी उपाशी पोटीच झोपला. 4-5 दिवस असेच गेले. एक दिवशी संध्याकाळी पप्पू शाळेतून येऊन आपल्या आपल्या खोलीत शिरला. तेवढ्यातच त्याची चिमणी भुरी भुर्र असं म्हणायचं. भुर्र भुर्र. भुर्र आपण म्हणतो करत ना पक्षी उड, तसं भुर्र. भुर्र ते करत पक्षाची ऍक्शन आहे ती. भुर्र करत उडाली. चिमणी उडत उडत पप्पूच्या खांद्यावर येऊन बसली. जान जणू काय पप्पू जवळ ती आसरा मागत होती. चिमणीला पाहून पप्पू खुश झाला. ओजस्वी त्याला वाच. त्याला वाटले, नक्कीच चिमणीने ह्या खोलीतच कुठेतरी घरटे बांधले असावे. तो सगळीकडे शोधू लागला. इतक्यातच चिमणी उडून कपाटावर बसली. पप्पूने टेबलावर चढून पाहिले तर कपाटावर मागील बाजूस घरटे होते आणि त्या घरट्यात 4 अंडी पण होती. पप्पूच्या आनंदाला पारावार नव्हता. आनंदाने उड्या मारू लागला. त्याच्या त्याच्या आवाज त्याचा त्याचा आवाज त्याचा वाचायचं. त्याचा त्या- त्याचा आवाज ऐकून आई धावत आली. आनंदित झालेला पप्पू आईला गोल गोल फिरवत बोलू लागला, मिळाले मिळाले, आई चिमणी आणि तिचे घरटे मिळाले. तू पहा तरी, तीन घरट्यात तिने किती छान तिने 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 घरट्यात तिने घरट्यात किती छान छान चिमुकली चिमुकली पांढरी पांढरी 4 अंडी पण घातली आहेत. पप्पू खुश झालेला पाहून आई पण खुश झाली. आई, मला फारच भूक लागली आहे, खायला दे. आज पप्पू पोटभर जेवला. रोज सकाळी उठून पप्पू एकदा तरी घरट्यात डोकवायचा. अंडी जागेवर आहेत का ते पाहायचा. पार्थ वाच. अंड्यातून पार्थ वाच. आहेस का? अ हो आहे. अ एकच मिनिट. एकदाच आनंदातनं अंड्यातून पिल्लू. कुठं लक्ष होतं तुझं? व्हिडिओ का बंद केला आधी? विराज, व्हिडिओ ऑन करा. अंड्यातून काय झालं रे? मी ऑनलाईन कॉपी मधून बघतोय, कारण अ अ मला प्रिंट आउट करायला वेळ नाही भेटलं. अरे काय 4 पान आहेत प्रिंट आउटला. हा, आता अभ्यास करायचा, काढून घे बघू प्रिंट आउट. हो घरी आहे ना प्रिंटर? हो आहे. मग काय, किती वेळ लागतो त्याला? हम्म, किती दिवस झाले सांगून? तुलाच येत असेल की आणि, हो ना? तुला प्रिंट घेता येतं ना? हो. मग आधी वाच तू. अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याची तो वाट बघत होता.
कानावर ची ची ए ची. मध्ये मध्ये बघ, मध्ये बघ, ओळ सुटली. अच्छा. होता. नीट पेन्सिल धर हातात, पेन्सिल धर, पेन्सिल फिरव, पेन्सिल घे नाही तर बोट फिरव. हा, म्हणजे चुकत नाही वाचताना. दिवशी पप्पू सकाळी त्या दिवशी एक दिवशी पप्पू सकाळी अ, खोलीत गे. खोलीत गेला. तेवढ्यातच त्याच्या कानावर ची 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 असा आवाज पडला. लगेच टेबलावर चढून त्याने पाहिलं तर घरट्यात लहान लहान चार पिल्ले. एकदम आनंदात येऊन तो नाचू लागला. धाव धावत जाऊन त्याने आपल्या मित्रांना बोलवून आणलं. छान बोलावून. छान चिमुकली पिल्ले पाहून त्याचे मित्र देखणी खुश झाले. हम्म. आणखी काही दिवस गेले. पप्पू पिल्लांना घेऊन खाली आला. पिल्लांसाठी शिजवलेला भात आणला. चिमणी आपल्या मध्ये भात घेऊन पिल्लांच्या उघड्या चोचीत ठेवू लागली. पप्पूने खोलीत पाणी भरलेली एक वाटी पण ठेवली. पिल्ले आता धडपड करू लागली. पप्पूला हे सगळे पाहण्यात खूप मजा वाटायची. शाळेतून आल्यावर तो चिमणी व तिचे पिल्ल यांच्यातच गुंतून जायचा. वाच विराज आता. एके दिवशी सकाळी उठून पप्पूने पाहिले तर चिमण्यांच्या मागे एक कुठलं वाचतोस रे? हे वाला मॅम. आता तिने आधीने कुठपर्यंत वाचलं, त्याच्या पुढचं वाचायचं. लक्ष आहे की नाही तुमचं? आधीने कुठपर्यंत वाचलं? आधी काय वाचलं शेवटचं सांग. अनम्यूट कर, अनम्यूट कर. मग शाळेतून आल्यावर तो हम्म. चिमणी व तिचे पिल्ल यांच्यातच गुंतून यांच्यात जायचा. गुंतून जायचा. वाच त्याच्या पुढचं विराज. काही दिवसांनी हम्म. पिल्ले बुर बुर करत थोडे थोडे उडायला उडायला लागली. उडायला पण लागली. उडायला पण लागली. चिमणी पिल्लांना उडायला शिकवायची. पप्पू हे सर्व रोज पाहायचा व आनंदी व्हायचा. हम्म. त्या दिवशी सकाळी उठून पप्पूने पाहिले तर चिमण्यांच्या मागे एक चिमणीच्या मागे चिमणीच्या मागे एक पिल्लू पण एक पिल्लू पण भुर भुर करत बाहेर उडून उडून गेले. गेले. थोड्याच वेळात चिमणी परत आली. परत परत बाहेर गेली तेव्हा दुसरे पिल्लू फुर फुर करत उडून गेले. असे करत चिमणी बरोबर एका पाठोपाठ एक अशी चारही पिल्ले उडून गेली. चिमणी परत येऊन दारावर बसली. पप्पू म्हणाला, तू पण जा. चिमणी आनंदाने जा. परत जेव्हा अंडी
घालायची घालायची असतील तेव्हा मात्र तू इथेच ये. आता ही जाना आता ही जाण्या जगा जागा जागा आता ही जागा तुम तुमची तुझीच आहे. तुझीच आहे. आणि चिमणी उडून गेली. हुर्र. सोपा आहे धडा, काय अडायसारखं नाहीच आहे ना. कळला सगळ्यांना धडा. त्याला प्रसंग वर्णन म्हणतात. काय प्रसंग आहे तर चिमणी घरटं बांधते, हो ना. आणि काय त्यातनं शिकलात, तुम्हाला काय वाटतं याचं मॉरल ऑफ द स्टोरी? काय शिकायला मिळालं यातलं तुम्हाला? काहीतरी शिकवण मिळाली की नाही तुम्हाला? काय वाटतं ओजस्वी, सांग. धडा कळला सगळ्यांना? धडा कळला? पार्थला कळला? हो हा, मॅम. कळला. मग काय त्यातनं तुम्हाला काय असं, काय त्यातलं घ्यावं वाटलं तुम्हाला? कुठला गुण घ्यावा वाटला चिमणीचा? चिमणीचा, पिल्लांचा, काही कोणाचा, काय वाटलं तुम्हाला? मला प्रेम करायचं जास्त. हा, प्रेम पिल्लांना जास्त चिमणी करती. प्रेम चिमणी करते वाटलं. तुला काय वाटलं सांग सुरभी? काय? तुला काय त्या स्टोरीत काय कळलं? ही गोष्ट आहे ना, एक एक प्रसंग घडलाय, त्याचं वर्णन केलंय स्टोरी गोष्टीच्या रूपात. मग त्या गोष्टीतनं तुम्हाला काय कळलं? काय असं वाटलं घ्यावं आपण त्या गोष्टीतनं, हे शिकावं असं काय वाटलं? ह्या गोष्टीतून मला असं वाटलं की जिया, तुला काय वाटलं? म्हणजे त्या दोघांनी म्हणजे ट्राय केलं शोधायचं, म्हणजे पण त्यांनी गिवअप नाही केलं. सो ट्राय. कोणी कोणी आई गिवअप कोणी आणि केलं नाही? मुलाने आई हा, आणि मुलाने आई आणि मुलाने आई आणि मुलांनी. आई आणि मुलांनी गिवअप केलं का? आपलं शोधायचा प्रयत्न केला का? नाही. गिवअप केलं नाही, बरोबर आहे, पण कुणी? चिमणी दुसऱ्या घरटं बांधायचा प्रयत्न केला. हा, चिमणी हारली नाही ना. तिचं एक घरटं तोडून टाकलं आईने, उचलून टाकलं ना. पण चिमणीने काय केलं? पुन्हा काड्या जमवल्या आणि वेगळ्या जागी घरटं बांधलं. तिने प्रयत्न सोडला नाही, बरोबर ना. हे शिकायला मिळालं ना आपल्याला, की जरी काय असं आली अडचण, आली काही झालं, तरी प्रयत्न सोडायचे नाही. छोट्याशा चिमणीच्या गोष्टीतनं एवढा मोठा आशय आपल्याला लेखकांनी सांगितलाय. लेखक कोण आहे त्याचे? लेखिका कोण आहेत? पुष्पा पुष्पा अंताणी. आणि राणी. हा, लक्षात ठेवायचं. चारी धड्यांचे लेखक कोण आहेत? हा, लेखक कवी काय असेल ते, ज्यांनी कोणी लिहिलंय ते. हा, आता प्रश्नोत्तर करूया, घेऊया. लिहिली आहेत का तुम्ही? नाही ना. धड्यातलं काय अडलंय कोणाला? हम्म, धड्यातलं कोणाला काय अडलंय? अर्थ, शब्दार्थ काही अवघड नाहीच आहे, एकदम सोपा धडा आहे. होय ना. आधी नीट बैस, मांडी घाला. कशावर बसलायस तू? हा, चेअरवर पाय. का रे, दुखतायत? खेळून आलंस काय खूप? हो. अं, चला, कोण वाचते? एका वाक्यात उत्तरे लिहा. चिमणा व चिमणी घरटे कोठे बांधत होते? आता मी नेहमीप्रमाणे सांगल्याप्रमाणे फक्त कोठेच्या जागी तुम्हाला शब्द घालायचे. सांग ओजस्वी. मॅम, चिमणा व चिमणी हम्म, घरटे स्वयंपाकघरात बांधत होते. बस. हे कोठेच्या जागी आलं? स्वयंपाकघरात. नीट बघायचं कशावर काय अनुस्वार कसा आहे. स्वयंपाक. घर लिहिलंय त्यांनी, खोली लिहिलंय. घर पण चालेल, खोली पण चालेल, दोन्ही एकच आहे. स्वयंपाक खोलीच्या. य अनुस्वार आहे. स ला व आणि य अनुस्वार. ते नीट लिहायचं. चला पटकन लिहा. आहे का वही सगळ्यांकडे? का हरवली? 2 आठवडे क्लास नाही झाला, वही गायब. हो ना मिहीर, वही गायब का आहे? आता परीक्षा आहे बरं, छान प्रॅक्टिस करायची सगळ्यांनी.
तिला विचारा, सुरभीला तुझा अनुभव सांग, तिथे कसं होतं सगळं. ती गेली होती बक्षीस समारंभाला. बक्षीस समारंभामध्ये मला खूप छान वाटलं की मला बक्षीस मिळालं, कारण सगळे मला अभिनंदन अभिनंदन म्हणून करत होते. हम्म. आणि खूप चांगला झाला कार्यक्रम. खूप छान झाला ना. हम्म. नेक्स्ट आणि टाइम तुम्ही सगळे पाहिजे मला तिकडे. आणि मला थोडं बोर पण वाटलं. बोर वाटलं, ती एकटीच होती, सगळ्या मुलांच्या परीक्षा होत्या. एवढे सगळ्या ह्याच्यातनं फक्त 4 मुलं आली होती. त्यात 2 मोठ्या ताया होत्या, एक ही आणि एक अजून छोटा मुलगा, बस. त्या तायांना बहुतेक निबंधामध्ये मिळालं होतं. दुसरं लिहून काढा. प्रश्नोत्तर आहे का? वही दाखवा बघू एकदा, वही सगळ्यांनी. गुड. ऍटलिस्ट वया तरी आहेत. सगळंच नाही सोडून दिलं. मग मागच्या शनिवारचा क्लास आवडला का तुम्हाला? शुक्रवारचा दोन्ही मॅडम नव्हत्या ना. कोणी घेतला होता क्लास माहितीये का तुम्हाला? कोणी स्ने- घेतला होता माहितीये? स्नेहा मॅम. स्नेहा मॅम कोण आहेत माहितीये का? सुरभीची आई. हा. सुरभीची आई आहे. मग आम्ही नव्हतो ना, मग तुमचा अभ्यास बुडायला नको म्हणून तिला सांगून गेलो आम्ही. बरं, तुम्ही ठरवलं का कोणी कोणी काय वाचणार आहे? 4 धड्यापैकी तोंडी परीक्षा तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कशी असते. हा, तर पॅरेग्राफ ठरवा, कविता ठरवा, पुढच्या क्लासमध्ये सांगा आम्हाला. हा, काय वाचणार आणि त्याची चांगली प्रॅक्टिस करायची. न अडखळता वाचता यायला पाहिजे. आता तुम्ही मोठ्या वर्गात गेलाय. प्रत्येकाने ठरवा कुठलं वाचणार. पार तू प्रिंट आउट काढून घे, काय वाचायला त्रास होईल परीक्षेत आणि अभ्यासाला पण त्रास हो. होईल. तू हो. क्लास झाला की लगे प्रिंट आउट घे आधी. हा, ठीक आहे. त्रास होईल वाचायला तुला तिथे. हम्म. आणि 4 पैकी कुठला धड्यातला कुठला हे वाचणार, नेक्स्ट क्लासमध्ये सांगा आम्हाला. हा, आणि आपण थोडा 1-2 तास एक्स्ट्रा घेऊया, म्हणजे तुमचा अभ्यास सगळा पक्का होऊन जाईल. हा, सुट्टी आहे ना आता? 5 तारखेपासून सुट्टी असेल ना? पार्थला नाही, बाकीच्यांना असेल. हा पार्थ, तुला नाही ना सुट्टी तिकडे? नाही, त्याची मला आता सुट्टी शाळा नाही. सुरू झाली ना. हो. हम्म. तिथे आता दसऱ्याच्या सुट्ट्या आहेत सगळ्यांना. चला, झालं का लिहून? चिमणा व चिमणी घरटे कोठे बांधत होते? चिमणा व चिमणी घरटे स्वयंपाक खोलीत बांधत होते किंवा स्वयंपाकघरात बांधत होते. घरटे बांधण्यासाठी चिमणा चिमणीने कोणत्या वस्तू आणल्या? ओजस्वी, ते कोणी केलं होतं चिव चिव चिमणे? अगं ये चिमणे. तुमच्यापैकी नाही ना, ती दुसऱ्या वर्गातली मुलं होती वाटतं. मॅम, निर्मिती. निर्मितीने केलं होतं ना. आठवलं का? मग मी आणीन गवत, मी आणीन काड्या, मी आणीन कापूस. तेच आहे ना. बऱ्याच दिवसापासून आपल्या चोचीतून काड्या, गवत, धागे, काय काय आणलं? घरटे बांधण्यासाठी चिमणा चिमणीने काड्या, गवत, कापूस, धागा ह्या वस्तू आणल्या. आणि हे जे उत्तर असतं ना, ते लिहिताना अजिबात चुकायचं नाही. आणि बाकीचं तर सगळं कॉपी करायचं असतं, हो की नाही? चला सुरभी, लिहिताय की नाही? का नुसतंच बघत बसलेस? मी येणार आहे वही बघायला. तुम्हाला माहितीये का, सुरभी माझ्या शेजारीच राहते, त्यामुळे तिला मी लगेच जाऊन बघू शकते तिने लिहिलंय की नाही. फोटो पाठवायची जरूर नाही तिला. घरटे बांधण्यासाठी चिमणा चिमणीने गवत, काड्या, धागा, कापूस या वस्तू आणल्या. झालं? फास्ट लिहा, संपवायला पाहिजे. आता ते पुन्हा 8 वाजता क्लास असतो ना दुसरा.
मॅम तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे ना? येस. चिमणीच्या घरट्यात किती पिल्ले होती? चिमणीच्या घरट्यात 4 पिल्ले होती. चला. मेर लिहितोय का? तू सोडून सगळं दिसतं माहितीये का? तुझा असा पाव चेहरा वगैरे दिसतो, बाकीचं चार्जिंगला लावलेलं खिडकी, दार, भिंत सगळं दिसतं. आता याच्यापासून ना कोण कोणास म्हणाले हे नवीन आहे या वर्षी. मागच्या वर्षीपर्यंत नव्हतं ना ते. कोण कोणास म्हणाले, त्यामुळे लक्षात ठेवायचं वाक्य. आल्या मॅडम, त्यांना पण चैन पडत नाही. चला, आईने घरटे का काढून टाकले होते? सांग आधी. मॅम, आईने घरटे काढून टाकले होते कारण की अं, जेव्हा ते काहीतरी कचरा वगैरे आणतात घरटे बांधायसाठी, ते अन्नात पडून जातात. असं नीट लिहायचं. ओ, काय लिहायचं? ती चिमणी गवताच्या काड्या आणि किडे घरट बांधण्यासाठी चिमणी गवताच्या काड्या आणि किडे घेऊन येत होती. तो सगळा कचरा स्वयंपाकात पडत होता. स्वयंपाक म्हणजे जेवण तयार बनवलेलं असतं ना, भाजी आमटी पोळी. स्वयंपाकात पडत होता म्हणून तिने म्हणून काढला. म्हणून आईने घरटे काढून टाकले होते. स्वयंपाक म्हणजे जे तयार जेवण असतं ना, त्याला स्वयंपाक म्हणतात. आमटी भाजी. मग आता त्या चिमणीला काही कळत नाही ना की खाली आमटी आहे तिथे पडू नये. त्या बिचारीचा जीव केवढा, चोच केवढी. मग कधी कधी पडतं तिच्या चोचीतनं खाली. ते सगळं अन्नात पडेल ना, जेवणात. म्हणून आईला वाटलं की हे घाण होईल आपलं जेवण बनवलेलं, म्हणून आईने घरटे काढून टाकले होते. हा, मी ना या तुमच्या सगळ्याचे उत्तर लिहून पाठवणार आहे तुम्हाला. तुम्ही कॉपी करा ते. हा, ठीक आहे. पप्पू उदास व हताश का झाला? शाळेतून आल्यावर पप्पूला चिमणी पण दिसली नाही आणि घरटं पण दिसलं नाही ना. आईने घरटे फेकून दिले, त्यामुळे पप्पू हताश आणि उदास झाला. हम्म. त्याचे 2 वाक्यात वगैरे लिहायचं आहे बहुतेक, आहे ना, मोठं हो ना, लिहायचं. थोडं मोठं लिहायला पाहिजे उत्तर. हा, मग पप्पूला घरात आल्यावर, शाळेतून घरी आल्यावर चिमणीचे घरटे दिसले नाही आणि त्याला आईने सांगितले की आईने घरटे फेकून दिले आहे. म्हणून पप्पू उदास व हताश झाला. येईल लिहिता? हं. जिया, काय लिहिलं ग उत्तर? सांगता येईल का तुला? मॅम, मी अजून आईने घरटे काढून टाकलं त्याचं लास्ट वर्ड शब्द लिहायले. लिहिली. कुणाला समजलं उत्तर? पप्पू हताश हताश व उदास का झाला? मॅम, मी उत्तर सांगू शकते. सांग. पप्पू उदास व हताश झाला कारण त्याची त्याची आई घट्ट काढून टाकली आणि त्याला ते बघून खूप दुःख झालं. शाळेतून आल्यावर त्याला त्याच्या नेहमीच्या जागेवर घरटे दिसले नाही. आईला विचारल्यावर आईने सांगितले की
ते घरटं मी काढून टाकलं. असं काहीतरी व्यवस्थित करा तयार. हा हे मी थोडक्यात उत्तरे लिहाय ना ते पाठवते लिहून तुम्हाला, ठीक आहे? चालेल. हम्म? म्हणजे मिहीर नीट तू लिहितोयस वाक्यरचना का? आता येते तुम्हाला, पण वाक्यरचना नीट पाहिजे ना त्याची. तेवढं लिहून पाठवते 4 आहे. अंड्यातून पिल्ले बाहेर येताच पप्पूने काय केले? हा ते खूप छान आहे. काय नवीन नवीन गोष्ट झाली आहे घरात, त्यामुळे काय काय करतो पप्पू, सांगा. विराज, वाचली का? गोष्ट वाचली का? हो. काय केलं मग पप्पूनी, सांग मला. तुला आवाज येतोय का? तुझा आवाज, मागचा बॅकग्राऊंडचा आवाज जास्त येऊन राहिला. काहीतरी खातोय, काहीतरी तोंडात भरलंय आहे. त्याच्या. ओजस्वी, सांग. चल पप्पूने काय केले? 4च्या नंतरच्या बिचारीनं सांगितले. अंड्यातून पिल्ले आण्यावर. मॅडम विराजला म्यूट करून द्या. अंड्यातून पिल्ले बाहेर येताच पप्पूने काय केले? त्यातून पिल्ले बाहेर येताच पप्पूने शिजवलेला भात नाही, एकदम आनंदात येऊन तो नाचू लागला. धावत जाऊन त्याने आपल्या मित्रांना बोलावून आणले. काय? हो ना? हो मॅम. हो मॅम. पप्पू पिल्ले बाहेर आल्या आल्या थोडी ना त्यांनी खायला दिलं त्यांना, है ना? हो मॅम. पुन्हा उत्तर बनव आणि सांग. अंड्यातून पिल्ले बाहेर येताच पप्पू अं, आनंदा आनंदाने नाचू लागला ना. आनंदाने नाचू लागला आणि आणि त्याच्या मित्रांना बोलवून आणले. करेक्ट. पप्पूला पिल्लांच्या कोणत्या गोष्टी पाहण्यात मजा वाटे? काय पाहून मजा वाटत होती? चिमणी पिल्लाला कशी भरवत होती, ते पाहून त्याला मजा वाटली ना. चिमणी आपल्या चोचीमध्ये भात घेऊन पिल्लांच्या उघड्या चोचीत ठेवू लागली. पप्पूने खोलीत पाणी भरलेली एक वाटी पण ठेवली. पिल्ले आता धडपड करू लागली. पप्पूला हे सगळे पाहण्यात खूप मजा वाटायची. या सगळ्या गोष्टी पाहण्यात पप्पूला मजा वाटे. हा, याचं मी लिहून पाठवते उत्तर, ठीक आहे? नेक्स्ट, कोण कोणास म्हणाले? तुम्ही पहिलं ते आ मधलं दुसरं क्वेश्चन आन्सर सांगाल? आ मधलं दुसरं. पप्पू उदास व हताश का झाला? हा, पप्पू उदास हा तास झाला कारण आईने घरटे फेकून दिले. आईने घरटे फेकून दिले, त्यामुळे. पण जरा 2 वाक्य लिहायला पाहिजे, थोडक्यात उत्तर आहे ना. पप्पूने शाळेतून येताच त्याला दिसले की घरटे जागेवर नाही, फळीवर नाही. त्याच्या आईने ते घरटे फेकून दिले होते, म्हणून पप्पू उदास व हताश झाला. हे 4 याचे मी तुम्हाला देते पाठवून उत्तर. ठीक आहे? कोण कोणास म्हणाले? वाचा.
वाच मिहीर वाच, काहीच बोलला नाहीयेस. आहेस की नाहीस वर्गात? हो मॅम. तुझं काय नेटवर्क ठीक नाहीये का रे? मॅम माहित नाही मॅम, सारखं डिस्कनेक्ट होतं. हा मॅम माहित नाही मॅम, सारखं डिस्कनेक्ट होतंय. नाही, म्हणूनच विचारलं. तू फोन पण आडवा कर. फोनवर आहेस का लॅपटॉपवर आहेस? मॅम फोनवर. हा मॅम फोनवर. फोन आडवा कर. दिसत पण नाहीस तू. वाच. हो मॅम. आई आई माझ्या चिमणीचं घरटं त्याच्या जागेवर नाही. कोण कोणास म्हणालं? हे वाक्य पप्पू त्याच्या आईला म्हणलं. हा, आता हे लिहिताना नीट ऐका, लक्ष द्या. कोण कोणास म्हणाले असं जेव्हा असतं ना, तर ते पूर्ण वाक्य लिहायचं. आई आई माझ्या चिमणीचं घरटं त्याच्या जागेवर नाही. तिथे जसं दिलंय तसं इन्व्हर्टेड कॉमा, फुल स्टॉप, काय उद्गारवाचक जे काय असेल तसंच्या तसं ते कॉपी करायचं आणि पुढे लिहायचं असे पप्पू त्याच्या आईला म्हणाला आणि मग फुल स्टॉप द्यायचा. कळलं? कळलंय सगळ्यांना? ते वाक्य नुसतं लिहायचं नाही, पप्पू आईला म्हणाला असं लिहायचं नाही. पूर्ण वाक्य लिहायचं आणि त्याच्या पुढे असे पप्पू आईला म्हणाला. कळलंय सगळ्यांना? परीक्षेच्या तेव्हा विचारायचं नाही पुन्हा प्रश्न लिहून घ्यायचा का म्हणून. ठीक आहे? काय शोधतो आहेस पप्पू? सांग ओजस्वी. कोण म्हणालं? काय शोधतो आहेस पप्पू? सांग विराज. ओ काय शोधतो आहेस पप्पू, असे आईने पप्पूला विचारले. करेक्ट. हे महत्वाचं आहे. आता प्रश्न असेल तर पुढे विचारले म्हणायचं. कोणी कोणास म्हणाले लिहायचं नाही. तर काय शोधतो आहेस पप्पू असे आईने पप्पूला विचारले. कळलं? थोडासा फरक आहे. हा, कारण हा प्रश्न आहे म्हणून. प्रश्न विचारतो ना आपण. विराज वाच पुढचं. ते तर मी काढूनच टाकलंय, बाहेर फेकून दिले. कोण म्हणलं असं? आईने पप्पूला असे आईने पप्पूला, म्हणले. असे आई पप्पूला म्हणाली. काय बरोबर? हो. पुढचं कोण वाचतंय? जे आवाज आधी आहेस का? आधी पार्थ. हो मॅम, आहे मॅम. हा, आई मला फारच भूक लागली आहे, खायला दे, असे पप्पूने आईला सांगितलं. व्हेरी गुड. लिहायचं, पूर्ण सेंटेन्स लिहायचं, नीट कॉपी करायचं. कॉपी करताना चुकायचं नाही. ओके, हे मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला. आधी वाच पुढचं. खालील शब्दांचे समानार्थी व विरुद्धार्थी गटात विभागणी करा. आत आत आतच विरुद्धार्थी आहे बाहेर. करेक्ट. आता तुम्ही पाणीच तसंच करा, तिथे दिलंय ना तसंच तुम्ही 2 सेक्शन करा. अर्ध्या पानात समानार्थी लिहा, अर्ध्या पानात विरुद्धार्थी लिहा. वर लिहा समानार्थी विरुद्धार्थी. पाणीचं जल, हा, आनंद दुःख, लक्ष. अरे अरे पण तू सांग तर समानार्थी का विरुद्धार्थी? ठीक आहे. पाणीचं समानार्थी जल, हा, आनंदाचा विरुद्धार्थी दुःख, दुःख. लक्षाचा विरुद्धार्थी दुःख कसं लिहायचं माहितीये? दु पुढे 2 विसर्गाची डॉट आणि जायचे. मग 2 डॉट आणि हा, ख. आणि मग लक्षाचं विरुद्धार्थी दुर्लक्ष. व्हेरी गुड. रडणेच विरुद्धार्थी हसणे. व्हेरी गुड. चिमुकलेच मॅम लहान समानार्थी. समानार्थी. समानार्थी चिमुकले लहान. लहान, छोटेसे. जननीचं इबलेसे. समानार्थी, जननीचं समानार्थी हे आई. हा, घरचं समानार्थी सदन. हा,
घरचं समानार्थी सदन. सदन. व्हेरी गुड. शाबास. चांगला केला अभ्यास. पुढे कोण वाचतंय? अरे इथे त्यांनी दिलेच आहेत वाटतं रे शब्द. त्यातलेच लिहायचे आहेत वाटतं. हो मॅम त्यातलेच लिहायचं. हा. मला वाटलं की आपण मनाने लिहायचे. नाही मॅम तिथे तिथेच दिलेत. चला पटकन लिहून टाका मग. आणि दुःख बघा कसं आहे ते लिहायचंय. पटकन लिहून टाका. तिथेच दिलंय सगळं. मला वाटलं डोक्याला चालन आहे. नाही आहे. तुम्ही धडे आणि कविता चांगल्या वाचल्यात ना तर तुम्हाला सगळा पेपर सोपा जाणार. तेच पुन्हा पुन्हा वाचायचं. तुम्ही लहान आहे ना, तुम्हाला सगळं धड्यातलंच येतं. हम्म. झालं लिहून सगळ्यांचं? घराला काय आहे? बघ त्यातच दिलंय ना घराला. सदन. 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 तर खूप आहेत घराला. निवास, आवास, आलय, गृह. गृह. बरोबर. पण तिथे दिलेलंच लिहायचंय त्यामुळे आपल्याला काय फक्त वेगळं वेगळं करून लिहायचंय. बस दॅट्स ऑल. काय संपलाच की धडा. तुमचा पोर्शन झाला बाबा लवकर. दुसऱ्याच गटाचं मुश्किल आहे कोविडचं. त्यांचं काय होईल माहिती नाही. बरं हे कळलं का यांना? पण समानार्थी शब्द आणि हो विरुद्धार्थी शब्द दोन सेपरेट करून सगळं लिहायचे है ना? झालं. हा फास्ट आहे समानार्थी. पोरं. हो. हुशार आहेत. आणि अगदीच. हे खूप छान आहे बरं. शेवटचं कंसातील योग्य शब्दसमूह वापरून वाक्य मॅम पूर्ण करा. हा काय रे? आता आता मला शाळेला जायचंय तर मी लीव्ह करू शकतो? येस. आणि प्रिंट हो. आउट पाहिजे. आणि हो. हा कारण तुला वाचायची पण परीक्षा आणि पुढच्या ह्याच्यात ठरवून ये काय वाचणार आहेस 4 पैकी. आणि हा गृहपाठ काय गृहपाठ आहे? हे लिहायचं आहे ना. ओ हा हा हेच आता आहे ना फक्त? गृहपाठ म्हणजे 4 धड्यांची प्रश्नोत्तर सराव करत राहायचा. हा ठीक आहे. ठीक आहे. बरं याच्यातला हा तिसरा प्रश्न थोडासा समजून लिहायचा आहे. तेवढं बघून घेशील का पार्थ? आईला विचारशील नाही तर. हो. हा हम्म, किंवा मग व्हिडिओ बघून घेशील. हो व्हिडिओ चालेल. बघेल. हो हम्म. त्याच्यात थोडस तसं तसं लिहायचं नाहीये त्याला. लिहायचं नाहीये. थोडं वाक्यरचना जसे वाक्यरचना धड्यात बदलवायची. वाक्य आहे ना ठीक आहे. तसं लिहायचंय तिथे कॉपी करून. हा घेऊन घ्या ते मॅडम. कोण तेवढं झालं कोणास की होऊन जाईल. म्हणाले का? ते हम्म. कोण हा कोणास म्हणाले? ते नाही कोण नाही कोणास? कंसातील वाक्य जे प्रश्न आहे ना, कंसातील योग्य शब्द समूह वापरून वाक्य पूर्ण करा. आहे धड्यातलंच. तसं धड्यासारखं पूर्ण वाक्य करायचं नीट. त्याला प्रत्यय हो वगैरे ठीक लावून. आहे. हा हो आईला विचार. आई सांगेल तेवढं. आईला माहिती आहे. चालेल. हो हम्म? मॅडम घेऊन घ्या ते पण मग आता. हो तेवढं होईल वाटतं ना. होईल होईल 5 मिनिटात होऊन जाईल. चालेल. हो. आणि पुढचंही सोपंच आहे. बाय. बाय बाय बाय. चला पटकन. झालं ना. कंसातील योग्य शब्द समूह वापरून वाक्य पूर्ण करा. शब्द आहेत उडायला शिकवणे, आनंदाला पारावार नसणे, आसरा मागणे, गुंतून जाणे. याला म्हणतात वाक्प्रचार. हा त्या शब्दसमूह. त्या घरट्यात अंडी पण होती. पप्पूच्या काय असेल? आनंदाला आनंदाला पारावर उरला नाही. आहे काय वाक्य याच्यात? मॅम आनंदाला पारावर
नसणे. नसणे. तेच ते बदलायला पाहिजे. आनंदाला पारावार उरला नाही. हे आहे का धड्यात? हो मॅम. कुठे रे? मॅम इथं. हे बघ, आनंदाला पारावार नव्हता. घरट्या घरट्यात अंडी पण होती, पप्पूच्या आनंदाला पारावार नव्हता. धड्यातलंच वाक्य पूर्ण करायचंय. हा, पण कुठं? त्या घरट्यात अंडी पण होती. पान आहे 44 44 वर आहे बघ, खालून तिसरी ओळ. त्या घरट्यात 4 अंडी पण होती, पप्पूच्या आनंदाला पारावार नव्हता. हे सगळं वाक्य लिहायचं, पुढे पारावार नव्हता लिहायचं, खाली अंडरलाईन करायची. रिकाम्या जागा भरल्यासारखं आहे ते. फिल इन द गॅप्स करता ना, तसं आहे ते. शाळेतून आल्यावर पप्पू चिमणी व पिल्ले यांच्यातच गुंतून जायचा. शाळेतून आल्यावर पप्पू चिमणी व पिल्ले यांच्यातच गुंतून जायचा. हे 45 वर आहे, खालून तिसरी ओळ, तिसरी चौथी ओळ. चिमणी पप्पू जवळ आसरा मागत होती. चिमणी पप्पू जवळ आसरा मागत होती. चिमणी पिल्लांना उडायला शिकवत होती. किंवा चिमणी पिल्लांना उडायला शिकवायची. झालं? लिंग बदला. चिमणा चिमणी. काका काकू. काकू. मुलगा मुलगी. मामा मामी. दीदी, व्हिडिओ ऑन कर. चुलता आणि विराज व्हिडिओ ऑन करा. चुलता चुलती. दादा ताई. आई बाबा. स्त्री पुरुष. असं काही पण येऊ शकेल. गाय बैल. बरोबर. आणि म्हैस गाय. म्हैस म्हैस. रेडा म्हैस आणि रेडा. आणि शेळी आणि बोकड. रेडा काय असतो? रेडा रेडा. रेडा काय असतो? पुरुष म्हशीला रेडा म्हणतात. स्त्री आणि पुरुष असतं ना, स्त्रीलिंग पुल्लिंग. कधी बघितलं नाही. रेडा. आता तुम्ही कुठे बघणार बाबा? गाय म्हैस तरी बघितलीये का? बघितली काय? त्यातच असतो रेडा. पण जरा बघता येईल ना. हा, मॅम झू मध्ये असते रेडा. काय? मॅम झू मध्ये रेडे असतात. झू मध्ये? हो. झू मध्ये कशाला? प्राणी, पाळीव प्राणी आहे तो. हो तो मॅम, कशाला झू मध्ये असेल? पण मी एकदा बघितलं झू मध्ये. आता काय माहित नाही, कोणी ठेवला असला तर माहिती. पण तो पाळीव प्राणी आहे, तो घरी राहतो, गोठ्यात राहतो. ते पण एखाद वेळी येऊ शकेल बरं का. चिमणीचं घरट, कावळ्याचं घरट, सिंहाची गुहा. सामान्य ज्ञान मध्ये हे पण येऊ शकतं. मॅम घोड्याचा तबेला, गाईचा गोठा. मॅम गवा रेडा आणि साध्या नाही नाही, गवा वेगळा, रेडा वेगळा. रेडा म्हशीसारखाच असतो, दिसायला अजून जरा जाडाजुडा आणि अशी मोठी जरा शिंग असतात. करा, गुगल करा, तुम्हाला कळेल. मी शिव गवा रेडा हॅलो. बघितलेला.
बफेला मग शी बफेलो आणि बफेलो ना. मग मी ठीक आहे. गवारेडा असे बघितला. काही प्राणी पक्षी, सिंह, सिंहीण असं शोधून ठेवा. मोर, लांडोर हे येऊ शकतं तुम्हाला. काय मला आठवेल ते मी तुम्हाला देते लिहून नंतर. हा ठीक आहे. आणि पुन्हा पुन्हा वाचायचा धडा, सगळे धडे म्हणजे एकच नाही. आणि प्रॅक्टिस करायची, प्रश्नोत्तरं लिहायची. ठीक आहे. तुम्हाला काय विशेष प्रश्न आहे का बघून सांगते. हा, कवितेच्या पोळी क्रमाने लिहा असा एक प्रश्न आहे. त्यामुळे कविता पाठच पाहिजे तुमची. ओके. उलट्या सुलट्या दिल्या त्या एका क्रमाने लिहा असा आहे प्रश्न. मॅडम पुढचा वर्ग घ्यायचा आहे का? होय होय. बरं मी टाकते तोपर्यंत मेसेज. आता काय होत म्हटलंय ना, बघू कोण येते. ठीक आहे. सगळ्यांनी छान अभ्यास करा. पुन्हा पुन्हा वाचा आणि ठरवून या. ओके. बाय बाय. पुढचा वर्ग आहे ना लगेच. शुभरात्री करते, बंद करते. शुभरात्री शुभरात्री. सगळ्यांना. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. छान द्या उरलेली परीक्षा. शुभरात्री मॅम. येस. पुढच्या शुक्रवारी भेटू.